अत श्री साई सच्चरित अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। फळली जयांची पुण्ये अगाधे, तयांसीच साई दर्शन लादे। त्रिविधा ताप तया न बाधे, साधन साधे परमार्था। कृपा करा श्री श्रोते जन, शयनैक करोनी निज गुरु चिंतन। कथेसी करा सादर मन, द्या अवधान माझकडे। आहात तुम्ही ठावे आम्हा, व्यर्थ परिश्रम काहे तुम्हा। ऐसे न म्हणा करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची। भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर। घनवर्षता सहस्त्रधार, तयासही तार देई तो। तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन। इच्छा धरिली न करा तर्जन, दीन वर्जन बरवेना। येवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गावीचा लेंड ओहळ। सागरा पोटी दोहीसी स्थळ, संगमी खळबळ विरहित। म्हणून तुम्हा श्रोत्या चित्ता, संत कथा श्रवणी जे आस्था। तेची स्वये पावेल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे। सबुरी आणि श्रद्धायुक्त, सादर सेविता हे कथामृत। आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होतील। भक्ता सहज परमप्राप्ती, श्रोतयान भक्ती आणि मुक्ती। भावार्थिया सौख्य शांती, निजविश्रांती सकळिका। गुरुमुखींच्या गोडकथा ऐकता निरसेल, भवभवय व्यथा होईल आनंद। श्रोतियांच्या चित्ता स्वये निजात्मता प्रकटेल। ये अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थन। दर्शन के देऊनी साई प्रसन्न, होती कैसेनी त्या परिसा। नुकतीच पाजूनी गेली बाहेरी, मागुतेनी आली जरी मार्जारी। तरी फिरोनी पोरे तिजभरी, धावती प्रेमभरी लुंचावया। मग ते कंटाळुनी गुरुगुरे, क्षणैक जरी दाबती पुरे पोरे। आई निवांत बैसली पुरे, घालोनी भवरे लुंचती। लुंचता ढोसता प्रेम भरे, आई लागी पान्हा पाजरे। मग तीच पुरविल गुरगुरणे विसरे, प्रीतीने पसरे श्रीतीवरी। प्रेमोदयी अरपे कंटाळा, चौपाई कवटाळी दृढ निजबाळा। वरचे वरी चाटी अवलिळा, काय तो सोहळा अलौकिक। पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे, जो जो मातेची ओटी विदारे। तो अधिक प्रेमाचे झरे, दुग्ध ओझरे बहुधारा। जैसी त्या बाळांची अनन्य भक्ती, मातेसी करी दुग्धोत्पत्ती। तैसीच तुमची साई पदासक्ती, द्रववील चिंती साईंते। एकदा हरिभक्ती परायण, गणुदासांचे शुश्राव्य कीर्तन। कोपिनेश्वर सन्निधान, ठाणियाचे जन करविती। पडलिया शिष्टांचा आग्रह, गणुदास करीती कथानुग्रह। एका कवडीचाही परिग्रह, किंवा दुराग्रह तेथेना। कीर्तना न लगे देणे कवडी, तनु उघडी डोई न पगडी। कासेसी साधीच पंचे जोडी, अनिवार उडी श्रोत्यांची। या पोशाखाची ही कथा, मौज वाटेल श्रवण करिता। अवधाराती स्वस्थ चित्ता, पहा आश्चर्यता बाबांची। एकदा गणुदासांची कथा, शिर्डी ग्रामी होणे असता। अंगरखा उपरणे फेटा माता, पोशाख समन्विता निघाले। शिष्टाचारानुसारता, आनंदे बाबांच वंदू जाता। वाहवा नवरदेव की सजलासी आता, बाबा वदता देखिले। जातोसी कोठे ऐसा सजून, बाबा पुसती तयान लागून। कीर्तन कराया जातो म्हणूनी, लास गणूंनी कथियेले। पुढे बाबा वदती तयांस, अंगरका उपरणे फेटा कशास। किमर्थ केलास इतुका प्रयास, न लगती आपुल्यास ती काही। काढकी ती मजसमोर कशास अंगावर यांचा भार। तवती तयांच्या आज्ञेनुसार, तेथेच चरणावर ठेविली। तैपासूनी उघडे सोज्वळ, आत
हाती चिपळी गळा माळ, कीर्तनसमयी सर्व काळ, गणुदास हा वेळपर्यंत. तराही जरी जनविरुद्ध, तरी ती अत्यंत पाया शुद्ध, की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध, नारद प्रसिद्ध हा मार्ग. ही नारदीय मूळ गादी, येथूनची हरिदासांची मांदी, बाह्यरंगाची न जा उपाधी, अंतशुद्धी देय जा. अधोभागाची वस्त्राच्छादित, चिपळ्या विणा वाजवित, मुखी हरिनाम गर्जत, ध्यान विश्रुत नारदाचे. साई समर्थांचे कृपेने, स्वये रचुनी संतांची आख्याने, मोलाविण करीती कीर्तने, ख्याती तेणे पावले. उल्हास साई भक्तीचा, दासगणूने विस्तारिला साचा, वाढविला साई प्रेमरसाचा, स्वानंदाचा सागर. भक्त शिरोमणी चांदोरकर, तयांचेही अत्यंत उपकार, साई चरण भक्ती विस्तार, कारण साचार हे मूळ. दासगणूंचे इकडे येणे, एका चांदोरकरांच्या कारणे, जागोजाग तयांची कीर्तने, साईंची भजने चालली. पुणे नगर सोलापूर प्रांती, पूर्वीच महाराजांची ख्याती, परिया कोकणच्या लोकांप्रती लावली भक्ती या दोघी. मुंबई प्रांती जी साई भक्ती, तियेचे मूळ या दोन भक्ती, मसाई महाराज कृपामूर्ती, तयांचे हाती प्रकटले. श्री कोपिनेश्वर मंदिरी, साई कृपेच्या कीर्तन गजरी, हरिनामाच्या जय जयकारी, उठली लहरी चोळ करा. हरिकीर्तना बहुत येती, श्रवणाच्या अनेक रीती, कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती, हावभाव स्थिती कवना. कोणा आवड गाण्यापुरती, वाहवा बुवा काय हो गाती, काय ते विठ्ठल नामी रंगती, कथेत नाचती प्रेमाने. कोणास पूर्वरंगी भक्ती, कोणाची कथाभागी आसक्ती, कोणास हरिदासी नकला रुचती, आख्यानी प्रीती कोणास. बुवा प्राकृत की व्युत्पन्न, की पदपदार्थ वर्त संपन्न, की केवळ उत्तर रंग प्रवीण, कथा श्रवण ये परी. ऐसे श्रोते बहुत असती, परिश्रवणे जोडे श्रद्धा भक्ती, ईश्वर वा संत चरणी, प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ. श्रवण केले भाराभर, परी अविद्येचे तरावर तर, ते काय श्रवणाचे प्रत्यंतर, व्यर्थ भाराभर श्रवणते. न घडे जेणेनी मळक शाळण, त्याते काय म्हणावे साबण, न करी जे अविद्या निरसन, हे ते काय श्रवण म्हणावे. आधीच चोळकर श्रद्धाळू, आला साई प्रेमाचा उमाळू, मनात म्हणती बाबा कृपाळू, करा सांभाळू दिनाचा. विचारा गरीब उमेदवार, पोसू असमर्थ कुटुंब भार, सरकार पदरी मिळावा शेर, बाबांसी भार घातला. नवस करीती कामुकजन, होईल जरी अभिष्ट संपन्न, तरी घालू इच्छा भोजन, करू ब्राह्मण संतर्पण. श्रीमंतांचे नवस वचन, म्हणती झालू सहस्त्र भोजन, अथवा करू शतगोदान, मन कामना तृप्त होता. चोळकर आधीच निर्धन, नवस करावया झाले मन, आठवुनी श्री साईंचे चरण, दिनवदन ते तो बोले. बाबा गरिबीचा संसार, नोकरीवरी सारी मदार, कायमचा व्हावया पगार, परीक्षा पसार हो लागे. परिश्रमांती केली तयारी, पास होण्यावर भिस्त सारी, नातरी गाठीची भाकरी, उमेदवारी जाईल. झालो कृपेने पास जर, होईना पुले पायी सादर, वाटीन नावाने खडी साखर, हाची निर्धार पै माझा. येणे परी नवस केला, मना जोगा आनंद झाला, नवस फेडाया विलंब लागला, त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीस काही व्हावे, रिक्त असते कैसे जावे, आजचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट, सह्याद्रीचा कडाही अफाट, परी प्रापंचिक हा उंबरे घाट, बहु दुर्घट लोलांडू. नवस न फेडिता शिर्डीचा, असेव्य पदार्थ साखरेचा, चहाही बिनसाखरेचा, चोळकरांचा चालला. जाता ऐसे काही दिवस, आली वेळ गेले शिर्डीस,
फेडिला ते केलेला नवस आनंद मनास जाहला. होताची साईंचे दर्शन चोळकर घालती लोटांगण वंदोनिया बाबांचे चरण आल्हाद परिपूर्ण ते झाले. मन करुनिया निर्मळ वाटिती साखर अर्पिती श्रीफळ म्हणती आजी मनोरथ सकळ झाले सफळ की माझे. आनंदले साई दर्शने सुख झाले संभाषणे होते चोळकर जोगांचेची पाहुणे आले जाणे जोगांकडे. जोग उठले पाहुणे निघाले बाबा जोगांस वदते झाले. पाजी यास चहाचे प्याले भले भरले साखरेचे खुणेची अक्षरे पडता कानी चोळकर चमत्कारले मनी आनंदाश्रू आले नयनी. माथा चरणी ठेविला कौतुक वाटले जोगांना त्याहुनी द्विगुण चोळकरांना कारण ठावे तयाचे त्यांना पटल्या खुणा मनाच्या. चहा नाही बाबांचा टावा ये क्षणीच काटवावा चोळकरांचा विश्वास पटावा ठसा उमटावा भक्तीचा. इतक्यात पुरता दिला इशारा की पावली वाचा दत्त शर्करा तुझ्या त्यागाचा नेहमी पुरा. चोळकरा झालासे नवस वेळेचे तुझे चित्त दीर्घसूत्रतेचे प्रायश्चित्त हे जर तुझे ठेवणे गुप्त ते मज समस्त कळले गा. तुम्ही कोणी कुठेही असा भावे मज पुढे पसरिता पसा मी तुमची या भावा सरिसा रात्रंदिवस दिसा उभाच. माझा देह जरीकडे तुम्ही साता समुद्रांपलीकडे तुम्ही काहीही करा तिकडे जाणीव मज तात्काळ. कुठेही जा दुनियेवर मी तो तुम्हा बरोबर तुम्ही हृदयीच माझे घर अंतर्यामी तुम्ही तुमचे मी. ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी तयासी नमा नित्य तुम्ही भूतमात्राच्याही अंतर्यामी तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे घरीदारी अथवा वाटे ते ते ठाई मीच रहाटे मीच तिष्ठे त्या माझी. कीडमुंगी जलचर खेचर प्राणी मात्र श्वान शूकर अवघ्या ठाई मीच निरंतर भरलो साचार सर्वत्र. मजशी धरू नका अंतर तुम्ही आम्ही निरंतर ऐसे मज जो जाणील नर भाग्य थोर तयाचे. दिसाया हे वार्ता तोकडी परिगुणाने बहु चोकडी किती त्या चोळकरा गोडी तिधली जोडी भक्तीची. होते जे जे तया अंतरी ते ते बाबांनी येणे परी दाविले तयासी प्रत्यंतरी. काय कुसरी संतांची बोलची बाबांचे अनमोल भक्त हृदयी शिरती सखोल प्रेमाचे मळ्यास आणती ओल भक्तीस डोल डाविती. चातक तृष्णेच्या परिहारा मेघ सदयता वर्षे धारा परिणामी निवे अखिल धरा तेच तरा हे झाली. चोळकर बिचारा कोटील कोण निमित्तास दास गणूंचे कीर्तन नवस करावया झाले मन बाबाही प्रसन्न झाले. तेनेचा हा चमत्कार कळले संतांचे अंतर उपदेशार्थ बाबा तत्पर ऐसे अवसर आणीत. चोळकरांचे केवळ निमित्त सकळ भक्तांचे साधावया हेत अकळ बाबांची कळा नीत विलोकितची वाराहावे. ऐसीच आणिक कला वर्णन मग हा अध्याय करू पूर्ण. कैसा एके केला प्रश्न कैसे त्यांनी रसन बाबांनी. एकदा बाबा मशिदीत असता आपुले आसने स्थित भक्त एक सन्मुख बैसत ऐके चुकचुकुत पाल एक. पल्ली पतन पल्ली वचन पुढील भविष्यार्थाचे सूचन सहज बाबांशी करी प्रश्न जिज्ञासा संपन्न होऊनी. बाबा ही पाठीसी भिंतीवरी किमर्थ हो पाल चुकचुक करी. कायत असावे तियेचे अंतरी अशुभकारी नाही ना. तयास बाबा झाले वदते पालीस आले आनंद भरते. की औरंगाबादेहुनी येते बहीण येते भेटावया. आधी पालतो जीव काय तिला कैचा बाप माय कैची बहीण कैचा भाय संसार व्यवसाय काय तिये. म्हणून बाबा हे काहीतरी बोलिले विनोदे प्रत्युत्तरी. ऐसे मानोनिया अंतरी स्वस्थ क्षणभरी बैसला.
इतक्यात औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून आला, घ्यावया बाबांचे दर्शन. बाबा तै स्नान करीत तयास जाणे होते पुढे. चांदी वाचून चालेना घोडे, हरभरे विकत घ्यावया थोडे. बाजाराकडे निघाला, पालीचा प्रश्न विचारणारा. साश्चर्य पाहे नवसौदागरा, इतक्यात त्याने कांखेचा तो बरा. चटकला कचरा झाडावया, उपडा आपटताच शितीवर. पाल एक पडली बाहेर, घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर. नजरे समोर सकळांच्या, प्रश्न पुसत्या बाबा वदती. आता लक्ष ठेवी तिचवरती, पालीची त्या बहीण हीच ती. पहा चमत्कृती तिची, ती जी तेथून निघाली तडक. ताई करीत होतीच चुकचुक, धरुनिया त्या आवाजावर रोखत. चमकत ठुमकत चालली, बहिणी बहिणींची ती गाठ. बहुता दिसी झाली भेट, चुंबिती मुख आलंगिती दाट. प्रेमाचा थाट अनुपम, एकमेकींच गालित गिरक्या. आनंदाने मारित बिरक्या, गेल्या उभ्या आडव्या तिरक्या. स्वच्छंद फिरक्या मारित, कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी. काय हा प्रकार, कैसा यावा अवचित हा स्वार. पालही बरोबर तयाच्या, असेल पाल औरंगाबादी. असेल शिरलेली तोबऱ्यामधी, परी त्या प्रश्नोत्तरा संबंधी. कैसी ही संधी पातली, पाल काय चुकचुकावी. प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी, अर्थोपपत्ती काय कथावी. प्रचिती यावी तात्काळ, ऐसा हा योग अप्रतिम. विनोदावर सार्वत्रिक प्रेम, संत साधन योजनी अनुपम. भक्त क्षेम वाढविती, पहा हा येथे जिज्ञासू नसता. अथवा कोणीही न प्रश्न पुसता, कैसा साईंचा महिमा समजता. कोणास कळता हा अर्थ, अनेक वेळी शब्द करिता. अनेक पाली ठाव्या समजता, कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था. अथवा वार्ता तयांची, सारांशा जगाचा खेळ. सूत्रे गुप्त आणि अकळ, कोणास व्हावी तरीही अटकळ. आश्चर्य सकळ करीतात, उलट या पाली शब्द करिता. दर्शविती की अनर्थ सूचकता, कृष्ण कृष्ण वाचे म्हणता. अटळते अनर्थता जगवदती, असेना का कैसीही व्युत्पत्ती. परंतु ही काय चमत्कृती, भक्त जडवावया निजपदा प्रती. उत्तम ही युक्ती बाबांची, वाचील जो हा अध्याय आदरी. अथवा नेमाने आवर्तन करी, तयाचे संकट गुरुराय निवारी. गुणांतरी दृढबांधा, अनन्य भावे चरणी माता. जो जो वाही तयासी तत्वता, त्राता पाता अभयदाता. करता हरता तो एक, अंतर्मानू नका येत. ऐसाच आहे हा साईनाथ, निजानुभवाचा गुह्य भावार्थ. भक्त कल्याणार्थ मी कथितो, जगी संपूर्ण मीची एक. दुजे न मजविण काही आणिक, नाही केवळ हाची लोक. अखिल त्रैलोक्य मीची मी. ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे, तेथे भयाची वार्ताची नुरे. निरभिमाने निरहंकारे, चिन्मात्र सारे भरले जा. हेमाडपंत साईंसी शरण, सोडून नेणे क्षण एक चरण. की त्यात आहे संसार तरण, गोड निरूपण अवधारा. पुढील अध्यायी प्रसंग सुंदर, निर्माण करीतील साई गुरुवर. ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर, चिकटी वारी जनमागे. कोणी एक लोभी जन, पुसेल साईंसी ब्रह्मज्ञान. ते तयाचेच किशातून, देतील काढून महाराज. श्रोती परिसता हे कथानक, दिसून येईल बाबांचे कौतुक. लोभ सुटल्या वाचून निष्ठंक, ब्रह्मनिशंक प्राप्य. कोणतयाचा अधिकारी, त्याचा कोणीही विचार न करी. कोणा ते प्राप्त कैशिया परी, तेही विवरेतील महाराज. मी तो तयांचा दासानुदास, पदर पसरितो करीतो आस. की हा साई प्रेमविलास, अति उल्हासे परिसाजी. चित्तही होईल प्रसन्न, लादेल चैतन्य समाधान. म्हणून श्रोता द्यावे अवदान, संत महिमान कळेल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, चोळकर शर्कराख्यानम नाम पंचदशोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु.